दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याचं कारणच नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशासाठी 5 महिने मी वाट पाहतो आहे आणि 5 महिन्यामध्ये प्रवेश जर मिळू शकत नाही तर मी काय करणार आहे? तुम्ही प्रवेश द्यायचा नाही, मूळ पक्षही मला सोडायचा नाही. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये गेलो तर बिघडतं काय त्याच्यामध्ये? तुम्ही प्रवेश दिला नाही म्हणून राष्ट्रवादीत गेलो. 40 वर्ष भाजपसाठी मी मेहनत केली, कष्ट केले. हे कुठे होते? त्यांचा जन्मसुद्धा झाला नव्हता ज्यावेळेस मी भाजपचं काम करायला लागलो. 40-42 वर्ष झाले. सगळे यांना माहिती आहे की भाजपचं मोठं करण्यामध्ये योगदान कोणाकोणाचं राहिलेलं आहे. ज्यांचं आहे त्याच्यामधलं एक मी आहे. आणि ज्या भारतीय जनता पार्टीला आज ओबीसीचं बहुजन समाजाचं स्वरूप प्राप्त करून झालं, गोपीनाथ मुंडे असतील, मी असेल, भाऊसाहेब फोंडकर असतील, गिरीश बापट असतील, अण्णा डांगे असतील, नासा फरांदे असं कितीतरी नावं सांगता येतील. त्यांना बाजूला टाकायचं आणि आता नवीन नवीन चेहरे समोरून त्यांना मोठं करायचं, हा कोणता न्याय आहे? परंतु हे होतं आहे. म्हणून मी माझा या ठिकाणी 5 महिने वाट पाहिल्यानंतर ठरवलं की या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीमधीलच गरज माझी नाही आहे, तर मी कशाला भाजपमध्ये जात राहू? मी काही भाजपमध्ये स्वतःहून गेलो नव्हतो. मला भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे दिल्लीमधले सर्वोच्च नेते आहे त्यांनी फोन करून या सांगितलं होतं. मी त्यांच्या आमंत्रणावरून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. मी स्वतःहून केली नव्हती. मी राष्ट्रवादीमध्येच होतो. काही अडचणी आहेत, त्या अडचणीच्या संदर्भामधला माझी चर्चा वरिष्ठांची झाली होती आणि त्यांनी स्वतःहून आवाहन केल्यामुळे मी आलो. मी स्वतःहून विनंती भाजपला केलेली नव्हती. आता